ओम नमः शिवाय. हर हर महादेव. भगवान भोलेनाथांच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो. श्रावण महिना म्हणजे व्रतवैकल्यांचा सण म्हणून त्याची हिंदू धर्मात ओळख आहे. श्रावणातल्या प्रत्येक सोमवारी महादेवांची मनोभावी पूजा शिवभक्त करतात. श्रावणातल्या प्रत्येक सोमवारी महादेवाच्या पिंडीवर बेलपत्र अर्पण केले जातं. त्याचबरोबर श्रावणातल्या प्रत्येक सोमवारी शिवभक्त महादेवांना शिवामूठ अर्पण करतात. ही शिवामूठ म्हणजे नक्की काय, तसेच ही श्रावणातच का वाहिली जाते, तसेच याची कथा काय आहे, तर ते आज आपण या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत. तत्पूर्वी तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल लाईक करा व सबस्क्राईब देखील करा. तसेच कमेंटमध्ये ओम नमः शिवाय किंवा हर हर महादेव लिहायला विसरू नका, जेणेकरून आपल्याला देखील भगवान भोलेनाथांचा आशीर्वाद हा नक्कीच प्राप्त होईल. तसेच हा व्हिडिओ जर आवडला तर आपल्या मित्रपरिवारासोबत जरूर शेअर करा. शिवामूठ म्हणजे नैवेद्याच्या स्वरूपात महादेवाला अर्पण करण्यात येणाऱ्या धान्यांची मूठ, त्याला शिवामूठ असं म्हणतात. श्रावण महिन्यात विशेषतः सोमवारच्या दिवशी भगवान शंकरांना अर्पण करतात. श्रावण महिन्यात महादेवाची विशेष पूजा केली जाते, कारण हा महिना शिवभक्तीचा महिना मानला जातो. या महिन्यात भगवान शिव कैलासावर वास्तव्याला आलेले असतात असं मानलं जातं, म्हणून भक्त शिवामूठ वाहून त्यांचे स्वागत करतात. श्रावण महिना हा भगवान शंकरांना अत्यंत प्रिय आहे, त्यामुळे शिवभक्त श्रावण महिन्यातील प्रत्येक सोमवारी भगवान महादेवांची आराधना करतात. शिवामूठमध्ये सहसा 5 किंवा 7 धान्यांचा समावेश असतो. हे धान्य पंचतत्वाचे प्रतीक मानले जाते. पृथ्वी, जल, तेज, वायू आणि आकाश ही तत्वे संतुलित राहावी, तसेच संपूर्ण सृष्टीचे पालनहार हे ब्रह्मा, विष्णू आणि महादेव आहेत. त्यामुळे त्यांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी शिवामूठ अर्पण केले जाते. श्रावण महिन्यातच पावसाळा असतो आणि शेतकऱ्यांची नुकतीच पेरणी केलेली असते. शेतीची भरभराट व्हावी आणि पीक चांगलं यावं अशा भावनेने भक्त शिवामूठ वाहतात. प्रत्येक धान्याचे विशिष्ट गुणधर्म असतात. उदाहरणार्थ मूग हे शुद्धतेचं प्रतीक मानलं जातं. उडीद हे बलवर्धक मानलं जातं. त्यामुळे ही अर्पणविधी आरोग्य आणि आध्यात्मिक उन्नतीसाठी उपयुक्त ठरते. निसर्ग आपल्याला कायमच भरभरून देत असतो. पृथ्वीवरील सर्व सजीवांच्या निरोगी आरोग्यासाठी निसर्ग कायम जे उत्तम आहे ते देण्याचं काम करतो. त्यामुळे त्याला धन्यवाद देण्यासाठी म्हणून शिवामूठ वाहण्यात येते. निसर्गाप्रती कृतज्ञ असणं असा त्याचा अर्थ होतो. शिवामूठ म्हणजे अहंकाराचा त्याग, समर्पण, कृतज्ञता आणि शुद्ध भावनेने परमेश्वराला केलेलं समर्पण आहे असं अध्यात्म सांगतं. हिंदू धर्मानुसार श्रावणात पृथ्वीवर महादेवाचं वास्तव्य असतं, त्यामुळे महादेवांना शिवामूठ अर्पण करणं अधिकच प्रभावी ठरतं. महादेवांची आराधना केल्याने भक्तांना सकारात्मक ऊर्जा आणि आंतरिक शांतता देखील लाभते. आता या दिवशी आपण शिवामूठ कशी अर्पण करायची, तर प्रत्येक श्रावण सोमवारी शिवामूठ ही वेगवेगळी असते. मग आता आहे पहिला श्रावण सोमवार आणि पहिल्या श्रावण सोमवारी शिवामूठ आहे तर ती तांदूळ. आता आपण जी शिवामूठ आपल्याला घ्यायची आहे, मग अगदी तांदूळ असो किंवा इतर कोणतीही शिवामूठ असो, तर ते आपण हातामध्ये घ्यायचे आहे. आता मग पहिली शिवामूठ तांदूळ आहे, तर तांदूळ असेल किंवा अगदी नंतर शिवामूठ तीळ असेल किंवा मग अगदी मूग असेल किंवा जवस असेल तर ते व्यवस्थितच असं. म्हणजे आता आपण तांदूळ घेतलेले आहे तर तांदळाला कीड लागलेली नसावी, ते खराब नसावे किंवा अर्धवट तांदूळ असतील, अर्धे तांदूळ असतील तर ते आपल्याला चुकूनही घ्यायचे नाही, ही आपल्याला काळजी घ्यायची आहे. आता आपण तांदूळ हातामध्ये घ्यायचे आहे. आता आपण हे शिवलिंगावरती अर्पण करायचं आहे. थोडंसं ओलं अर्पण करायचं आहे. अर्पण करत असताना म्हणायचं आहे, शिवा शिवा महादेवा, माझी शिवामूठ ईश्वरा देवा, मनातल्या सगळ्या इच्छा पूर्ण कर रे देवा, असं देखील आपण म्हणू शकता. यामुळे आपल्या इच्छा मनोकामना देखील पूर्ण होतात असं सांगितलं जातं. तर आपण देखील या श्रावण महिन्यामध्ये ही शिवामूठ अर्पण करायचीच आहे. आता ही शिवामूठ 3 वेळा अर्पण केले जाते. तर आपण 3 वेळा शिवा शिवा महादेवा, माझी शिवामूठ ईश्वरा देवा, मनातल्या सगळ्या इच्छा पूर्ण कर रे देवा असं म्हणायचं आहे. आणि आपली इच्छा मनोकामना देखील शिवामूठ अर्पण केल्यानंतर आपण तिथे सांगायची आहे. आता आपण शिवामुठीची कथा काय आहे तर ते आपण जाणून घेऊया. तत्पूर्वी एक विनंती आहे, चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल लाईक करा व सबस्क्राईब देखील करा. तसेच कमेंटमध्ये हर हर महादेव लिहायला विसरू नका आणि तुम्ही हा व्हिडिओ कुठून बघत आहात ते देखील आम्हाला जरूर कळवा. कहाणी सोमवारची शिवामुठीची. आटपाट नगर होतं. तिथं एक राजा होता. राजाला 4 सुना होत्या. 3 आवडत्या होत्या, 1 नावडती होती. आवडत्या सुनांचा तो चांगला सांभाळ करी. नावडती जेवायला उष्ट, निसायला जाडभरडं, राहायला गुरांचं बेट दिलं, गुराख्यांचं काम दिलं. पुढे श्रावण मास आला. पहिला सोमवार आला. ती राणी गेली. नागकन्या, देवकन्यांची भेट झाली. त्यांना विचारलं, बाई बाई कुठं जाता?
महादेवाच्या देवळी जातो, शिवामूठ वाहतो. त्यानं काय होतं? व्रताराची भक्ती होते, इच्छित कार्य सिद्धीत जातं, मुलं बाळं होतात, नावडती माणसं आवडती होतात, वडील मनुष्यापासून सुखप्राप्ती होते. मग त्यांनी हिला विचारलं, तू कोणाची कोण? मी राजाची सून, तुमच्याबरोबर येते. त्यांच्याबरोबर देवळात गेले. नागकन्या देवकन्या वसा बसू लागल्या. नावडती म्हणाली, काय ग बायानो, वसा बसता का? आम्ही शिवामुठीचा वसा बसतो. त्या वशाला काय करावं? मूठ चिमूट तांदूळ घ्यावे, शिवराई सुपारी घ्यावी, गंध फूल घ्यावं, 2 बेलाची पानं घ्यावी, मनोभावे पूजा करावी, हाती तांदूळ घ्यावे आणि तोंडानं शिवा शिवा महादेवा, माझी शिवामूठ ईश्वरा देवा, सासू सासऱ्या दिरा भावा ननंद जावा, व्रतारा नावडती आहे ती आवडती कर रे देवा, असं म्हणून तांदूळ व्हावेत. संध्याकाळपर्यंत उपवास करावा. उष्टमाष्ट खाऊ नये, दिवसा निजू नये. उपास नाही निभवला तर दूध प्यावं. संध्याकाळी अंघोळ करावी, देवाला बेल व्हावा आणि मुकाट्यानं जेवण करावं. हा वसा 5 वर्ष करावा. पहिल्या सोमवारी तांदूळ, दुसऱ्यास तीळ, तिसऱ्यास मूग, चौथ्यात जव आणि 5वा आला तर सातू शिवामुठी करता घेत जावे. पहिल्या सोमवारी सगळं साहित्य नागकन्या देवकन्याने दिलं आणि दुसऱ्या सोमवारी हिला घरून आणायला सांगितलं. त्या दिवशी हिनं मनोभावे पूजा केली. सारा दिवस उपवास केला. जावानंदांनी उष्टमाष्ट पान दिलं, ते तिनं गायला घातलं. शंकराची आराधना केली आणि दूध पिऊन निजून राहिली. पुढं दुसरा सोमवार आला. नावडतीनं घरातून सर्व सामान मागून घेतलं. पुढं रानात जाऊन नागकन्येबरोबर मनोभावे पूजा केली आणि शिवा महादेवा, माझी शिवामूठ ईश्वरा देवा, सासू सासऱ्या दिरा भावा ननंद जावा, भ्रतारा नावडती आहे ती आवडती कर देवा, असे म्हणून तीळ वाहिले. सारा दिवस उपवास केला. शंकराला बेल वाहिला. दूध पिऊन निजून राहिले. संध्याकाळी सासू सासऱ्यांनी विचारलं, तुझा देव कुठं आहे? नावडतीनं जबाब दिला, माझा देव फार लांब आहे, वाट कठीण आहे, काटे कुठे आहेत, साप वाघ आहे, तिथं माझा देव आहे. पुढं तिसरा सोमवार आला. पूजेचं सामान घेतलं. देवाला जाऊ लागले. घरची माणसं मागं चालली. नावडते, तुझा देव दाखव म्हणून म्हणू लागले. नावडतीला रोजचा सराव होता. तिला काही वाटलं नाही. यांना काटे कुठे पुष्कळ लागले. नावडतीची दया आली. आजपर्यंत रानात कशी येत असेल कोण जाणे. नावडतीला चिंता पडली. देवाची प्रार्थना केली. देवाला तिची करुणा आली. नागकन्या देवकन्या यांसह वर्तमान देऊळ सुवर्णाचं झालं. रत्नजडिताचे खांब झाले. हंड्या झुमरं लागली. स्वयंभू महादेवाची पिंडी झाली. सगळ्यांनी देवाचं दर्शन घेतलं. नावडती पूजा करू लागली. गंध फूल वाहू लागली. नंतर मूग घेऊन शिवा शिवा महादेवा, माझी शिवामूठ ईश्वरा देवा, सासू सासऱ्या दिरा भावा ननंद जावा, भ्रतारा नावडती आहे ती आवडती कर देवा, असे म्हणून शिवाला वाहिले. राजाला मोठा आनंद झाला. नावडतीवर प्रेम वाढलं. दागिने लायला दिले. खुंटीवर पागोटं ठेवून तळ पाहायला गेला. नावडतीची पूजा झाली. पूजा झाल्यावर सगळी माणसं बाहेर आली. इकडे देऊळ अदृश्य झालं. राजा परत आला. माझं पागोटं देऊळी राहिलं. देवळाकडे आणायला गेला. तो तिथं एक लहान देऊळ आहे. तिथं एक पिंडी आहे. वर आपण केलेली पूजा आहे. जवळ खुंटीवर पागोटा आहे. तेव्हा त्यानं सुनेला विचारलं, हे असं कसं झालं? माझा गरिबाचा हाच देव. मी देवाची प्रार्थना केली, त्यानं तुम्हाला दर्शन दिलं. सुनेमुळे देव भेटला म्हणून तिला पालखीत घालून घरी आणले. नावडती होती ती आवडती झाली. जसा तिला शंकर प्रसन्न झाला तसा तुम्हा आम्हा हो. ही 60 उत्तराची कहाणी 5 उत्तरी सफल संपूर्ण हो. कहाणी श्रावणी सोमवारची. आटपाट नगर होतं. तिथं एक राजा होता. त्याला 4 बायका होत्या. राजानं एकेकीला एक काम वाटून दिलं. पहिलीला दूध दुभत्याचं काम सांगितलं. दुसरीला स्वयंपाकाचं सांगितलं. तिसरीला मुलाबाळांचं सांगितलं. चौथीला आपली सेवा करायला सांगितली. अशी कामं वाटून दिलं. असे बरेच दिवस चाललं. पुढं बायकांत भांडणं लागली. एक म्हणे, तूच का मुलाबाळाचं करावंस, दूध दुभत्याचं का करू नये. दुसरी म्हणे, इनच का राजाची सेवा करावी आणि आम्ही का करू नये. तिसरी म्हणे, मीच का स्वयंपाकीन बाई व्हावे. अशी आपली चौघींची भांडणं लागली. हे एके दिवशी राजाच्या कानी केलं. राजाचं मन उद्विग्न झालं. मग चिंताक्रांत झालं. तसाच उठला, कचेरीत गेला. इतक्या तिथं वसिष्ठ ऋषी आले. राजानं त्यांना नमस्कार केला. बसायला आसन दिलं. वसिष्ठांनी राजाचं तोंड पाहिलं. चिंताक्रांत दिसलं. वसिष्ठांनी कारण पुसलं. राजानं सांगितलं. ऋषी व राजा उठले. राणीच्या महाली गेले. 4 राण्यांना एक ठाई हाक मारली. भांडणाचं कारण पुसलं. राण्यांनी सांगितलं. पहिली म्हणाली, मीच का असं करावं.
दुसरी म्हणाली मीच का असं करावं, अशी आपली चौघींनी कारणं सांगितली. राजा म्हणाला, मला आपली यांना हीच कामं सांगावीशी वाटतात. तेव्हा वसिष्ठांनी अंतदृष्टी लावली, भांडणाचं कारण शोधून काढलं. नंतर ते पहिल्या राणीकडे वळले. तिला म्हणाले, अगं अगं, तुला दूध दुभत्याचं काम सांगितलं आहे ना? ती म्हणाली, हो तर मग ऐक आता. तू आदल्या जन्मी गाय होतीस, रानात नेहमी चरत असत. तिथं जवळच एक शिवलिंग होतं. भर 2 प्रहरी त्याजवळ तू दुधाच्या धारा धरीस, त्याजवळ अभिषेक करीस. त्यामुळं तुला हा जन्म आला. राजाची राणी झालीस, पण गेल्या जन्मीचं व्रत अपुरं राहिलं. ते पुरं व्हावं म्हणून शंकरानं ही आज्ञा राजाला केली. त्यानं ती तुला सांगितली, ती तू मान्य कर. नवराच म्हणे शंकर धर, जसं तो सांगेल तशी तू वाग, म्हणजे तुझं कल्याण होईल आणि शेवटी कैलासाला जाशील, असा ऋषींनी आशीर्वाद दिला. राणीनं त्यांना नमस्कार केला. भांडण सोडून दिलं. सुखा समाधानानं वागू लागले. पुढं काय झालं? ऋषी दुसऱ्या राणीकडे वळाले. तिला विचारलं, तू का ग भांडतेस? ती म्हणाली, मीच का स्वयंपाकीण व्हावी, याचं मला कारण सांगा. ऋषींनी अंतर्ध्यान लावलं, कारण शोधून काढलं. ते म्हणाले, बाई बाई, आदल्या जन्मी तू एक गरीब ब्राह्मणाची बायको होतीस. कोरांना मागत असत, तेव्हा दर सोमवारी उपवास करीस. भिक्षेला जाच, 5च घरी कोरांना मागत, त्याचा स्वयंपाक करून महादेवाला नैवेद्य दाखवीत. ही भक्ती देवाला आवडली. त्यानं तुला राजाची राणी केली. राजानं तुला हे काम लावून दिलं, ते तू मान्य कर. सगळ्यांना जेवू घाल, सगळ्यांचाच आत्मा थंड कर, म्हणजे तुझं व्रत पुरं होईल. मनोभावे राजाची सेवा कर, म्हणजे ती शंकरास पावेल आणि ती तुला कैलास लाभेल, असा तिला आशीर्वाद दिला. राणीने ऐकलं व ती सुखा समाधानानं वागू लागली. पुढं ऋषी तिसऱ्या राणीकडे वळाले. भांडणाचं कारण विचारलं. राणीने सांगितलं. ऋषींनी अंतर्ध्यान पावले. पूर्वजन्मीची हकीकत जाणली. राणीला म्हणाले, आदल्या जन्मी तू वानरीण होतीस. दर सोमवारी चांगली चांगली फळं शंकराला अर्पण करत, स्वतः आपण उपवास करत, असा तुझा नेम असे, म्हणून तुला देवानं राजाची राणी केली. तू दिलेल्या फळांची देवानं तुला मुलं दिली. राजानं ती तुला सांभाळायला लावली. ती तू आनंदाने सांभाळ, सुखानं वाग, यातच तुझं कल्याण होईल. तुला शंकर प्रसन्न होईल, असा तिला आशीर्वाद दिला. राणीनं नमस्कार केला व सुखानं वागू लागले. पुढं काय झालं? ऋषी चौथ्या राणीकडे वळाले. तिला भांडणाचं विचारलं. तिनं सांगितलं. ऋषी म्हणाले, आदल्या जन्मी तू घार होतीस, आभाळात तू उडत होतीस. त्याच्या खाली एक शिवलिंग होतं. भर 2 प्रहरी तू त्याच्यावर छाया धरीस, म्हणून तुला शंकर प्रसन्न झाला. त्यानं राजाची राणी केली आणि छप्पर पलंगावर बसवली. असं त्यानं तुला सुख दिलं, तसं तू राजाला दे, म्हणजे तुझं कल्याण होईल, असा आशीर्वाद दिला. ऋषींनी 4 राण्याचं समाधान केलं आणि भांडण मिटवलं. राजाला आनंदी केलं व आपण तिथून निघून गेला. पुढे सगळ्या राण्या आनंदानं वागू लागल्या. तशा तुम्ही आम्ही वागा. ही 60 उत्तराची कहाणी 5 उत्तरी सफल संपूर्ण हो. तुम्हाला जर ही कथा आवडली असेल तर चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रपरिवारासोबत जरूर शेअर करा. धन्यवाद.